नमस्कार, स्कूल मास्टर चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पहिली ते चौथी मार्क मास्टर कसा भरायचा हे समजून घेऊया। सर्वप्रथम आपण स्कूल मास्टर या वेबसाईटवर आपला यूजर नेम आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करा। आपल्या समोर स्कूल मास्टर वेबसाईटची मुख्य स्क्रीन दिसेल। सर्वप्रथम मूल्यमापन या मेनूवर क्लिक करा। त्यानंतर मार्क मास्टर या सब मेनूवर क्लिक करा। आता समोर वर्गनिहाय विषयवार भारांश तक्ता ही विंडो आपल्या समोर दिसेल। त्यात इयत्ता निवडा। परीक्षा प्रथम सत्र द्वितीय सत्र याप्रमाणे परीक्षा निवडा। वर्ष निवडा। शोधा बटनावर क्लिक करा। येथे सर्व विषय दाखवले जातील। त्यात आकारिक मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन गुणदान म्हणजेच साधन तंत्राप्रमाणे भारांश किती घ्यावयाचा म्हणजेच परीक्षा किती गुणांपैकी घ्यावयाची आहे ते या ठिकाणी आपल्याला इनपुट करायचे आहे। सर्व विषयाचा भारांश भरून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा। आपणास परीक्षा किती गुणांची घ्यावयाची आहे हे या मेनूमधून आपल्याला निश्चित करावे लागते, म्हणजेच मार्क मास्टर भरावा लागतो। प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गासाठी एकच भारांश भरावयाचा आहे। त्या वर्गातील सर्व तुकड्यांसाठी तो भारांश सारखाच असतो, म्हणजे प्रत्येक शाळेने पहिली, दुसरी, तिसरी, चौथी असे एका वर्गासाठी एक याप्रमाणे 4 मार्क मास्टर भरायचे आहेत। हिंदी, सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र हे विषय इयत्ता पहिलीसाठी नाहीत, म्हणून त्यांचा मार्क मास्टर भरू नये। कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण यासाठी विषयवार बुनियादीप्रमाणे आपल्या सोयीनुसार मार्क मास्टर करावा। उदाहरणासाठी इयत्ता पहिलीचा मार्क मास्टर, इयत्ता दुसरीचा मार्क मास्टर, इयत्ता तिसरीचा मार्क मास्टर आणि इयत्ता चौथीचा मार्क मास्टर। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। नवीन असल्यास स्कूल मास्टर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि अधिक माहितीसाठी यश कम्प्युटर्स आणि IT सोल्युशन्स यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।